नमस्कार. मी आप्पासाहेब देशमुख. समस्त गावकऱ्यांचं मी आज स्वागत करतो. जो काय उत्साह तुम्ही दाखवलेला आहे आणि समधे गावकरी आज इथं जमा झालेले आहेत ते बघून लय बरं वाटतं. म्हणजे गावाचा विचार फक्त मी करत नाही, तर गावाचा विचार तुम्ही समधे करता हे याच्यावरून सिद्ध झालेलं आहे. तर गावकऱ्यांनो, यो आप्पासाहेब देशमुख याला झोप लागत नाही. म्हणजे ती कसं काय, तर गावामोरं जे काही प्रश्न आहेत, शिक्षण असो, आरोग्य असो, रस्ते असो, पाणी असो, शेती असो, अशा सगळ्या समस्यांचा विचार मी करत असतो आणि यावर तोडगा काढण्यासाठी मी तुम्हासनी बोलवलेलं आहे. म्हणजे बघा, माझं सरकारबरोबर बोलणं झालेलं आहे, वरिष्ठ ऑफिसर लोकांशी माझं बोलणं झालेलं आहे. गावात जलसंवर्धन कार्यक्रम घ्यायचा आहे. नद्या, हिरी यांना पुनर्जीवित करायचं आहे. काय पटतं का नाही तुम्हासनी? म्हणजे आपल्या गावात 100 हिरी होत्या. आता राहिल्या किती? बोटावर मोजणे इतक्या. तर त्या समध्या हिऱ्या त्या पुनर्जीवित करायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्याला पाणी मिळेल आणि पाणी मिळालं तर शेती करण्यासाठी लय उपयोग होईल. आता राहिला शेतीचा प्रश्न. तर शेती हायटेक कशी होईल याकडे माझं लक्ष आहे आणि त्याचं शिक्षण आपल्या तरुणांना मी देणार आहे. आणि शेती भरली तर आपण भरू. काय पटतंय का नाही? हां. आता शिक्षणाचा जर प्रश्न घ्यायचा झाला तर मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी मी खूप काम करतोय. नवीन नवीन शिक्षण पद्धती आपल्या गावामध्ये घेऊन येणार आहे. चांगले चांगले शिक्षक मी तर घेऊन येणार आहे, जेणेकरून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. आता राहिला आरोग्याचा प्रश्न. तर आजारी माणसं पडतातच, तेव्हा गावामध्ये हॉस्पिटल कसं बनल, चांगले डॉक्टर्स कसे येतील, चांगला दवाखाना कसा खोलेल, चांगले चांगले औषधं आपल्या लोकांसाठी कशी उपलब्ध होतील, याकडं मी लक्ष देतोय. तर या सगळ्या समस्या ज्या आहेत त्यावर आपल्याला समजासनी तोडगा काढायचा आहे आणि मी तो तोडगा काढणार आहे. ते तुम्हाला पटल एवढा माझा विश्वास आहे का नाही? तुमच्या सगळ्यांची साथ आहे की नाही मला? धन्यवाद, धन्यवाद. मला माहिती आहे तुम्ही समधे माझ्या पाठीशी आहात. तुमच्यामुळेच माझी ताकद वाढते. ह्यो आप्पासाहेब देशमुख असा घडला नाही, तुमच्यामुळं घडलेला आहे. आणि ह्यो सरपंच म्हणून तुम्हाच मी शब्द देतो, गावाचा उद्धार करीन, मुलांचा उत्कर्ष करीन. हा, बरं, तुम्ही समधे आजच्या सभेला आलात, आपला वेळ दिलात, मला समजून घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.